राज्यातील 65 लाख शेतकऱ्यांना 35,000 कोटी रुपयांचं पीक कर्ज देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। या निर्णयामुळे धुळे आणि नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे शेतकऱ्यांना 1,000 कोटी रुपयांचं पीक कर्ज लवकरच वितरित करण्यात येईल अशी माहिती सहकार आणि संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इनवे इथं काल एका कार्यक्रमात दिली। साक्री तालुक्यातील इनवे इथे पोपटराव सोनावणे सेवापूर्ती गौरव समारंभात ते बोलत होते। सोनावणे यांच्या पुढाकाराने इनवे इथे सुरू झालेला पवन आणि सौर संकरित ऊर्जा प्रकल्प राज्यातला आदर्श प्रकल्प ठरेल असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं। पाणलोट क्षेत्र विकासासाठी शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्यात शासनाने भरघोस वाढ केली आहे। हेक्टरी 6,000 रुपयांची ही रक्कम आता 25,000 करण्यात आली आहे अशी माहिती त्यांनी दिली। धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं। राजीव गांधी बहुउद्देशीय सभागृह, आदिवासी अनुदानित आश्रमशाळा यांचं उद्घाटनही पाटील यांच्या हस्ते यावेळी झालं। छत्तीसगडमध्ये झालेला नक्षलवादी हल्ला हे सरकारचं मोठं अपयश असून देश चालवणाऱ्यांनाच या समस्येची समज नाही अशी टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत